ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स. आपण पाठीमागच्या लेक्चरला रॅशनल नंबर हा कन्सेप्ट बघितलेला होता. आज आपण रॅशनल नंबरची प्रॉपर्टी पाहणार आहोत. तर पहिली जी प्रॉपर्टी आहे ती क्लोजर प्रॉपर्टी आहे. ही क्लोजर प्रॉपर्टी काय सांगते, तर तुम्ही जे सेट्स घेणार आहात, तुम्ही जे नंबर्स घेणार आहात, ती एक फॅमिली घेणार आहे आणि या फॅमिलीमध्ये आपण जर ऍडिशन घेतली, सबट्रॅक्शन घेतलं, मल्टिप्लिकेशन घेतलं आणि डिव्हिजन घेतली, ही करस्पॉन्डिंग ऑपरेशन्स त्या दिलेल्या फॅमिली मधील, त्या दिलेल्या नंबर मधील एनी टू नंबर्स, म्हणजे कुठलेही दोन नंबर्स तुम्ही घेतले आणि ते परत त्या फॅमिलीमध्ये जर येत असतील तर ती क्लोजर प्रॉपर्टी तिथं सॅटिस्फाय झाली असं आपण म्हणतो. म्हणजेच ते नंबर्स क्लोज्ड आहेत अंडर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असं आपण म्हणणार आहोत. आता पहा, आपण एका नॅचरल नंबर सिस्टीम कडे जाऊया. त्यातला पहिला नॅचरल नंबर आहे. या नॅचरल नंबर मध्ये एनी टू नॅचरल नंबर्स, एनी टू, ह्या एनीला फार महत्व आहे. म्हणजे कुठलेही दोन नंबर्स घेतले तर त्या नंबर साठी कोणतेही दोन नंबर्स. आता पहा, ही प्रथम आपण पाहणार आहोत ते ऍडिशन साठी आहे का, आणि ते नॅचरल नंबर साठी आपण विचार करूया. आता याच्यातील दोन कुठलेही नॅचरल नंबर घ्या. मी घेतला 2 आणि 3. याची जर मी सम पाहिली तर ती सम मला 5 मिळते. समजा मी घेतला 100 and 200, तर त्याची सम मला 300 मिळते. म्हणजे थोडक्यात यातील कुठलेही दोन नंबर घेतले तर त्यांची मिळणारी जी सम आहे, त्यांची मिळणारी जी ऍडिशन आहे, त्यांची मिळणारी जी बेरीज आहे, ती परत तुम्हाला नॅचरल नंबर मिळते. आणि असं असल्यामुळं मी म्हणणार आहे की हा जो नॅचरल नंबर आहे हा क्लोज्ड आहे अंडर द ऑपरेशन सम ऍडिशन, आणि म्हणून इथं माझा रिमार्क आला यस. आता इथे जर मी पाहिलं याच्यातील मी कुठलेही दोन नंबर्स घेतले, आपण सध्या बघत आहोत तो नॅचरल नंबर बघत आहोत, त्यातले कुठलेही दोन नंबर्स घेतले आणि त्याचा आपण सबट्रॅक्शन करूयात, डिफरन्स घेऊयात. एखादा म्हणेल मी इथं 5 - 2 घेतो, ठीक आहे, 5 - 2 हा 3 आलेला आहे. परंतु याच्यातील हा पहिला जो नॅचरल नंबर आहे तो आपण मोठा घेतोय, लार्जेस्ट घेतोय. या 2 पेक्षा लार्जेस्ट नाही म्हणता येणार, पण लार्ज घेतोय असं आपण म्हणू, मोठा घेतोय असं म्हणू. त्याच्यातून आपण हा 2 मायनस केला तर मला 3 मिळालेला आहे. पण इथे जर समजा मी 8 घेतला आणि सेकंड नंबर जर मी 10 घेतला तर हा मला -2 मिळतोय. आता -2 हा जो नंबर आहे तो नॅचरल नंबर नाहीये, म्हणजे तो या फॅमिलीमध्ये येत नाहीये. म्हणजे कुठल्याही दोन नॅचरल नंबर साठी मिळणारा डिफरन्स हा नॅचरल नंबर नसतो. जर पहिला नॅचरल नंबर दुसऱ्या नॅचरल नंबर पेक्षा लहान असेल तर मिळणारा डिफरन्स हा तुम्हाला निगेटिव्ह पाहायला मिळतो. आणि हा निगेटिव्ह पाहायला मिळत असल्यामुळं आपण असं म्हणणार आहोत की फॉर एनी टू नॅचरल नंबर्स देअर डिफरन्स इज अगेन नॉट अ नॅचरल नंबर. सो हिअर वी से नॅचरल नंबर्स आर नॉट क्लोज्ड अंडर द ऑपरेशन सबट्रॅक्शन. परंतु जर आपण त्या नॅचरल नंबर मधील कुठलेही दोन नॅचरल नंबर घेतले आणि त्यांचा प्रोडक्ट घेतला, म्हणजे 2 × 3 घ्या, 8 × 5 घ्या, तर हा मिळणारा प्रोडक्ट इथं 6 मिळतोय, इथं 40 मिळतोय, किंवा अजून कुठलेही दोन्ही नंबर्स हे पॉझिटिव्हच असणार आहेत, त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट परत पॉझिटिव्ह मिळणार आहे. म्हणून इथे मल्टिप्लिकेशन मध्ये त्या नंबरच्या प्रोडक्ट मध्ये हे जे नॅचरल नंबर्स आहेत ते क्लोज्ड आहेत अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन, म्हणून आपण इथं यस म्हटलं. आता डिव्हिजन मध्ये तुम्ही बघा, डिव्हिजन मध्ये समजा मी इथं 100 घेतला आणि अपॉन 2 घेतला तर मला 50 मिळतोय. हा 50 नॅचरल नंबर आहे, कारण ह्या 2 ने तुम्ही या 100 ला डिवाइड करू शकता. परंतु इथे घेतलेला नंबर जर समजा मी 7 घेतला असता आणि डिनॉमिनेटरला जर मी 2 घेतला तर ह्या 7 ला 2 ने आपण कम्प्लिटली डिवाइड करू शकत नाही. ही डिव्हिजन तुम्हाला मिळणार आहे ती 3.5 मिळणार आहे, पण हा 3.5 जो आहे तो नॅचरल नंबर नाही. आणि म्हणून आपण असं म्हणणार
की एनी टू नॅचरल नंबर, कुठलेही दोन नॅचरल नंबर जर घेतले आणि त्यांची जर आपण डिव्हिजन घेतले तर आपल्याला परत नॅचरल नंबर मिळत नाही. याचा अर्थ असा झाला की नॅचरल नंबर्स आर नॉट क्लोज्ड अंडर द ऑपरेशन डिव्हिजन. सो हिअर रिमार्क इज नो. ओके, आता हे झालं नॅचरल नंबरच्या बाबतीत. आता आपण पुढे घेणार आहोत ते होल नंबरच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता एनी टू होल नंबर्स. फर्स्ट कडे येऊ आपण होल नंबर. आता होल नंबर मध्ये त्यांचे एडिशन करूयात. आपण घेऊयात 0 प्लस 1 किंवा 0 प्लस 3 किंवा 3 प्लस 2 किंवा 0 प्लस 0 असे कुठलेही तुम्ही दोन होल नंबर्स घ्या आणि त्यांची करस्पॉन्डिंग सम घ्या. ती जर सम घेतली तर तुम्हाला इथं 1 3 5 0 अगदी तुम्ही 100 घेतला, 200 घेतला, 300 घेतला तरी तुम्हाला मिळणारा परत पुढचा नंबर हा होल नंबरच मिळतोय. याचा अर्थ असा झाला की कुठलेही दोन होल नंबर्स घेतले, एनी टू, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की एनी टू, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, तर तुम्हाला मिळणारी सम परत होल नंबर मिळते आणि म्हणून होल नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन एडिशन, म्हणून इथं रिमार्क आलेला आहे यस. ओके, आता डिव्हिजनच्या बाबतीमध्ये आपण बघूयात. नाही, डिव्हिजन नाही, त्याच्या आधी आपल्याला बघायचं सबट्रॅक्शनच्या बाबतीत. आता कुठलेही दोन याच्यातले होल नंबर्स घ्या. समजा मी इथे घेतला 2 मायनस 3 तर मला मायनस मिळेल. 50 मायनस 100 मला मायनस 50 मिळेल. म्हणजे जसं नॅचरल नंबर साठी बघितलं त्याच पद्धतीनं तुम्ही पहिला नंबर जर लहान घेतला दुसऱ्या नंबर पेक्षा तर मिळणारा डिफरन्स हा तुम्हाला निगेटिव्हच मिळणार आहे. कधी पहिला नंबर दुसऱ्या नंबर पेक्षा लहान घेतला तर म्हणजे लगेच पटकन आमच्या लक्षात आले की अरे हा मिळणारा डिफरन्स काय परत होल नंबर मिळत नाही फॉर एव्हरी टू होल नंबर्स. सो फॉर होल नंबर्स आर नॉट क्लोज्ड अंडर द ऑपरेशन सबट्रॅक्शन. आता मल्टिप्लिकेशन मध्ये कुठलेही दोन तुम्ही होल नंबर्स घेतले, एनी टू होल नंबर्स, 0 इंटू 100 घेतला, 100 इंटू 2 घेतला, 5 इंटू 3 घेतला तर तुमच्या लक्षात येईल हा 0 मिळाला, हा 200 मिळाला, हा 15 मिळाला. म्हणजे हे जे नंबर्स मिळालेले हे नंबर्स तुम्हाला परत होल नंबर्स मिळालेले आहेत आणि म्हणून इथं आमचं कन्क्लुजन आलं होल नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजनच्या बाबतीमध्ये बघा, डिव्हिजन मध्ये कुठलेही दोन तुम्ही होल नंबर्स घेतले आणि त्याची जर डिव्हिजन केली 100/2 हा 50 मिळाला, परंतु 7/3 घेतला तर हा जो तुम्हाला मिळणार आहे तो रॅशनल नंबर मिळालेला आहे. म्हणजे तो तुम्हाला असा होल नंबर मिळत नाही. हा तुम्ही त्याला डिव्हिजन केली 7/3 तर तो मिळणार आहे 2 6 परत इथं राहिला 1 परत 3 ने डिवाइड केलं तर तुम्हाला इथं परत 3 मिळाला, परत 3 मिळाला, हा नंबर तुमचा रिपीट होणार आहे 2.33333. म्हणजे तुमच्या लक्षात आले की हा परत होल नंबर नाही मिळालेला. मीन्स फॉर एनी टू होल नंबर्स आर नॉट क्लोज्ड अंडर द ऑपरेशन डिव्हिजन. ओके, हा नॅचरल नंबर झाला, होल नंबर झाला. आता आपल्याला यायचे ते इंटेजर कडे यायचे. ओके, ठीक आहे, इंटेजर पण त्याचप्रमाणे आहे. पण आपण कुठलेही दोन इंटेजर घेतले, समजा मी -3 घेतला आणि प्लस -2 घेतला तर मला मिळणार आहे -3 -2 -5. समजा मी 7 घेतला प्लस 8 घेतला मला मिळणार आहे 50. समजा मी 0 घेतला प्लस 2 घेतला मला मिळणार आहे 2. कुठलेही दोन इंटेजर्स तुम्ही घेतले तर मिळणारी जी सम आहे ती परत तुम्हाला इंटेजरच येणार आहे. हा ते पॉझिटिव्ह इंटेजर येतील किंवा निगेटिव्ह इंटेजर येतील. अगदी 0 प्लस 0 घेतला तरी तुम्हाला 0 पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉर एनी टू इंटेजर्स देअर एडिशन इज अगेन इंटेजर, therefore integers are closed under the operation addition. So here remark is yes. Okay, आता टू इंटेजर्स आपण इंटेजर मध्ये आहोत त्याच्यामधला डिफरन्स घेतला -5 -2 -5 + 2 -3.
हा, समजा तुम्ही इथं 10 घेतला -2 तुम्हाला 8 मिळणार आहे. आणि समजा तुम्ही -2 + 3 घेतला +1 मिळणार आहे. मीन्स व्हॉट, जर तुम्ही दोन इंटेजर्स, कुठलेही दोन इंटेजर त्याची जर सबट्रॅक्शन घेतली तर तुम्हाला परत मिळणारे नंबर हे पॉझिटिव्ह मिळतील किंवा निगेटिव्ह मिळतील. अगदी 0 - 0 घेतला तर 0 मिळेल, 8 - 8 घेतला तर 0 मिळेल. म्हणजेच परत तुम्हाला तो इंटेजर मिळणार आहे. आणि म्हणून इंटेजर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन सबट्रॅक्शन. म्हणून इथं बघा यस आलेलं आहे इंटेजर मध्ये. हा, आता प्रोडक्ट घेतला तुम्ही कुठल्याही दोन इंटेजरचा, एनी टू इंटेजरचा तुम्ही प्रोडक्ट घेतला, -3 इंटू -2 तो तुम्हाला 6 मिळाला, 5 इंटू 3 तुम्हाला 15 मिळाला. कुठलेही दोन तुम्ही इंटेजर्स घ्या, कुठले मिळणारा प्रोडक्ट हा तुम्हाला परत इंटेजर मिळणार आहे. एखादा म्हणला -7 इंटू 2 घेतला, -14 मिळाला, तो पण तुमचा इंटेजर मध्ये असणार आहे. दॅट मीन्स product of any two integer is again an integer. So integers are closed for multiplication. आता डिव्हिजनच्या बाबतीमध्ये बघा, तर डिव्हिजन मध्ये 8/2 तुम्हाला 4 मिळेल, पण तोच तुम्ही 8/3 घेतला तर तुम्हाला 8/3 हा इंटेजर मिळत नाहीये. तुम्ही सॉरी 7/2 घेतला तरी तो तुम्हाला परत इंटेजर पाहायला मिळत नाही. याचा अर्थ असा झाला की इंटेजर्स आर नॉट क्लोज्ड अंडर द ऑपरेशन डिव्हिजन. सो दिस इज नो. आता रॅशनल नंबर, रॅशनल नंबर म्हणजे अशा प्रकारचा नंबर की जो आपल्याला P/Q या फॉर्म मध्ये लिहिता येतो. प्रोव्हाइडेड कंडिशन आहे Q इज नॉट इक्वल टू 0. ओके, आता हा रॅशनल नंबर, आता मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. जसं आपण नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर यांचा सेट लिहितो बघा या पद्धतीने, तसं आपल्याला रॅशनल नंबरचा एक्सप्रेस करता येत नाही. ओके, मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलेले 5 -2/3 1/8 22/7 8 0 दॅट आर द रॅशनल नंबर्स. आणि हे मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये हा कन्सेप्ट अत्यंत व्यवस्थित सांगितलेला आहे. हे बघण्यापूर्वी ते पाठीमागचं लेक्चर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला हे समजेल सेट सिस्टीम कशी आहे ती, म्हणजे नंबर्स कसे आहेत. ठीक आहे, आता याच्यातील कुठलेही दोन तुम्ही रॅशनल नंबर्स ऍड करा, म्हणजे 8 + 1/2 तर हा मिळणार आहे 16 + 1/2 17/2 हा रॅशनल नंबर मिळाला. एखादा म्हणेल -5/2 + 1/2 हा मिळेल -5 + 1/2 -4/2 म्हणजे तो तुम्हाला मिळाला -2. हा मिळाला 1/3 + 1/2 2 + 3/6 म्हणजे 5/6. आपण एक्सप्रेस केला P/Q या फॉर्म मध्ये. म्हणजे तुम्हाला इथे परत हा कन्सेप्ट लक्षात आला की रॅशनल नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन ऍडिशन. असे याच पद्धतीने तुम्ही सबट्रॅक्शन केलं, म्हणजे दोन रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन 1/2 - 1/3 3 - 2/6 -1/2 परत तुम्हाला रॅशनल नंबर आला 8 - 1/3 हा परत मी घेतला, हा तुम्हाला 23/3 मिळाला, परत रॅशनल नंबर मिळाला. सो रॅशनल नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन सबट्रॅक्शन. दोन रॅशनल नंबरचा तुम्ही प्रोडक्ट घ्या कुठल्या पण, 1/5 1/6 1/36 2/3 आणि 8/5 घ्या प्रोडक्ट 16/15 म्हणजे दोन रॅशनल नंबरचा प्रोडक्ट घेतला तर परत रॅशनल नंबर येतो. सो दिस इज ऑल्सो क्लोज्ड, मीन्स रॅशनल नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजनच्या बाबतीमध्ये बघा, तर डिव्हिजन मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की कुठलेही दोन रॅशनल नंबर तुम्ही घ्या, हा भाग बऱ्याच जणांचा चुकतो पहा. आपण इकडे बघा, कुठलेही दोन घ्या, समजा मी इथे घेतला 5/2 आणि अपॉन 1/2 तर हा मिळेल 5/2 × 2/1 तो मिळाला 5.
ठीक आहे, 5 हा नॅचरल नंबर मिळाला, पण नॅचरल नंबर हा रॅशनल नंबर आहे. हा एखादा म्हटला मी पहिला 0 घेतला, तिथं 3 घेतला, हा 0, हा होल नंबर आलेला आहे. आणि होल नंबर हा तुमचा परत रॅशनल नंबर असतो आहे. आता तुम्ही म्हणाल की मग या नंबर साठी मिळाला, मग पुढे पण हा जो 0/3 लिहिलेला आहे ना, हाच आपण असा लिहिला 3/0, तर इथं डिनॉमिनेटरला 0 आलेला आहे आणि आपली प्रोव्हाइडेड कंडिशन आहे क्यू इज नॉट इक्वल टू 0 आणि इथं तर तुमचा क्यू 0 मिळतोय, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे का? नाही. रॅशनल नंबर P/Q या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता आला पाहिजे, तर आपण म्हणणार आहोत दॅट नंबर्स आर रॅशनल नंबर्स. इथं आपण नाही तो एक्सप्रेस करू शकत. ओके, हा. किंवा एखादा म्हणेल मी 5/3 घेतो अपॉन 0/2 घेतो, पण हाच तुम्हाला 5/3/0 मिळाला, म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 0 मिळाला आणि डिनॉमिनेटरला 0 असेल तर ती टर्म असते नॉट डिफाइंड. किंवा रॅशनल नंबर मध्ये पण प्रोव्हाइडेड कंडिशन आहे क्यू इज नॉट इक्वल टू 0. सो माय डिअर स्टुडंट्स, rational numbers are not closed under the operation division. ओके, अशा पद्धतीने रॅशनल नंबर मधली ही क्लोजर प्रॉपर्टी आहे. लक्षात ठेवणे ही सोपं आहे की नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर आणि रॅशनल नंबर साठी एडिशन जी आहे ती व्हॅलिड आहे पहा. म्हणजे ऑल नंबर्स, these all numbers are closed under the operation addition. Also मल्टिप्लिकेशनच्या बाबतीमध्ये ऑल दीज नंबर्स आर क्लोज्ड अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. आणि हा जो आहे तो डिव्हिजन मधला नॅचरल, होल, इंटेजर आणि रॅशनल नंबर साठी क्लोज्ड नाहीये, कुणासाठीच नाही. ओके, म्हणजे हा पहिला सगळ्यांसाठी आहे, तिसरा म्हणजे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन ऑल साठी आहे, डिव्हिजन कुणासाठी नाही, आणि जे सबट्रॅक्शन आहे ते दोघांसाठी नाही, नॅचरल नंबर साठी नाही, होल नंबर साठी नाही, पण इंटेजर आणि रॅशनल नंबर साठी आहे. ओके, अशा पद्धतीने रॅशनल नंबरची ही क्लोजर प्रॉपर्टी आहे. पुढची प्रॉपर्टी आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. मग तुम्ही हे जे आता आपलं लेक्चर झालेलं आहे ते लेक्चर ऐकायचं, पण फक्त ऐकून उपयोग नाही त्याचा. आपले जे नोटबुक केलेले त्या नोटबुक मध्ये हा चार्ट लिहायचा, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर प्रत्येक वेळेस लिहायचा आणि आपल्या ह्याने त्यातले एक्झाम्पल्स घ्यायचे, आपण स्वतः ती ऍक्टिव्हिटी करायची आणि ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं, तिथं डेट टाकायची आणि त्या टाइम टेबल नुसार पुढे जायचं. जे सीबीएसई ला स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा, तुम्ही ती पहा. तिथे फक्त अगोदर रॅशनल नंबर म्हटलंय, नंतर इंटेजर म्हटलंय, नंतर होल नंबर आणि नॅचरल नंबर. मी आपलं नॅचरल नंबर टू रॅशनल नंबर अशा पद्धतीने ते घेतलेलं आहे. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी हा पार्ट व्यवस्थित केल्यानंतर तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स फार चांगलं होणार आहे आणि पुढची नंबर सिस्टीम पण तुम्हाला समजणार आहे. ओके, ठीक आहे. आपण सगळ्यांनी माझं लेक्चर्स बघितलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभारी. पुढच्या लेक्चरला आपण लवकरच भेटू. ओके, थँक यू ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स.